आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। 25व्या कारगिल विजय दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या कारगिल युद्ध स्मारकाला भेट देणार आहे। आपलं कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या जवानांना ते श्रद्धांजली अर्पण करतील। यावेळी ते दूरस्थ पद्धतीनं शिंकून ला बोगदा प्रकल्पाचा पहिला सुरुंगस्फोटही करतील। निमू पदुम दारचा मार्गावर सुमारे 15,800 फूट उंचीवर हा दुपदरी बोगदा बांधला जाणार असून लेह या भागाशी कोणत्याही ऋतूत संपर्क साधण्यासाठी तो उपयोगी ठरेल। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत राज्यातील पहिली नियुक्ती गडचिरोली जिल्ह्यातील सोनाली गेडाम या युवतीला मिळाली आहे। विभागासाठी या योजनेअंतर्गत 29,500 उमेदवारांच्या नियुक्तीचं उद्दिष्ट आहे। त्यापैकी 8,847 उमेदवारांची नोंदणी झाली असल्याची माहिती विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री यांनी आज दिली। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला। या योजनेच्या अंमलबजावणीसाठी नागपूर विभागानं पुढाकार घेतलाय। महावितरणच्या नागपूर प्रादेशिक संचालक पदाची सूत्र परेश भागवत यांनी आज स्वीकारली। भागवत याआधी महावितरणच्या प्रकाशगड या मुख्यालयात मुख्य अभियंता या पदावर कार्यरत होते। त्यांना विद्युत क्षेत्रात 27 वर्ष सेवेचा प्रदीर्घ अनुभव आहे। नागपूर प्रादेशिक कार्यालयाच्या अंतर्गत विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, चंद्रपूर आणि गोंदिया या 5 परिमंडळाचा समावेश आहे। नागपूरच्या महाराष्ट्र विधी विद्यापीठाच्या महिला चमूनं ऑस्ट्रियामधील व्हिएना इथं आयोजित आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पुरस्कार पटकावलाय। मीनल माहेश्वरी, अपरिमिता तिवारी, युक्ता चोरडिया आणि चिन्मयी पाटील यांच्या चमूला बेस्ट निगोसिएशन ॲडव्होकसी अर्थात उत्तम वाटाघाटीसाठीचा पुरस्कार मिळालाय। मध्यस्थी आणि वाटाघाटी संबंधीतील ही स्पर्धा ऑस्ट्रियातील व्हिएना इथं 5 ते 10 जुलै दरम्यान आयोजित करण्यात आली होती। MNLU नागपूर संघानं 42 जागतिक विद्यापीठ संघांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत वाटाघाटीसाठी वकिली कौशल्य दाखवत हे यश प्राप्त केलंय। गडचिरोली जिल्ह्यात आज दिवसभर पाऊस सुरू असून जनजीवन विस्कळीत झालंय। गडचिरोली आरमोरी, गडचिरोली चामोर्शी, आलापल्ली सिरोंचा, आष्टी आलापल्ली या प्रमुख राष्ट्रीय महामार्गांसह 50 मार्गांवरील वाहतूक ठप्प आहे। दरम्यान गोसेखुर्द प्रकल्पातून होणारा पाण्याचा विसर्ग बराच कमी करण्यात आल्यानं उद्या सकाळपासून अनेक मार्गांवरील वाहतूक पूर्ववत सुरू होईल अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिली आहे। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। नमस्कार।